नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। नेहमी त्याच मिठाया खाऊन खूप कंटाळलेलो असतो आणि नेहमी त्याच खायच्या त्याच घ्यायच्या। त्यापेक्षा आपण रक्षाबंधन स्पेशल घरच्या घरी 1 कप गव्हाच्या पिठापासून 1 किलो मिठाई कशी बनवायची ते बघणार आहे। तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। वजनी हे 180 ग्रॅम आहे। त्यानंतर इथे तूप घेतलेला आहे, अर्धा कप तूप आहे, हे 120 ग्रॅम आहे। त्यानंतर इथे दूध घेतलेलं आहे, दूध हे 2 कप आहे, वजनी अर्धा लिटर आहे। इथे साखर घेतलेली आहे, तर साखर इथे अर्धा कप आहे, 120 ग्रॅम। त्यानंतर इथे आपण वेलची पूड घेतलेली आहे आणि आपल्याला इथे गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्ता लागणार आहे। तर चला सुरुवात करूया। तर इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। आता हे गव्हाचं पीठ आपल्याला कोरडंच भाजायचं आहे। आपण आधी तूप टाकलं तर फार वेळ लागतो। आधी आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे। जसं जसं भाजत येईल तसं मग आपण तूप घालणार आहे। कलर चेंज करायचा नाही, फक्त आपल्याला हे भाजायचं आहे। तसा गव्हाच्या पिठाचा कलर हा थोडासा चॉकलेटी कलरचाच असतो। तर बघा, अशा पद्धतीने आपण मंद गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे। खूप घाई करायची नाही, गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर काय होतं, तुम्हाला घाई होईल, गॅस मोठा ठेवाल आणि पीठ जळलं जाईल, कच्चं राहील आणि करपट असा वास येईल, चव बदलून जाईल। त्यासाठी आपल्याला मंद गॅसवरच ही मिठाई बनवायची आहे। आता हे पीठ आपण छान असं भाजून घेऊ। तर बघा, आपण पीठ हलकंसं आपण भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। तर बघा, सगळं तूप यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला तूप सुटेपर्यंत छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत घरभर वास दरवळत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं। ही मिठाई खूप छान लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे। एकदा बनवलं तर नेहमी बनवाल अशी ही मिठाई आहे। आता ही छान आपण भाजून घेऊ। तर बघा, पिठाने सगळं तूप शोषून घेतलेलं आहे। आता जसं भाजत जाईल तसं तूप हे सोडायला सुरुवात होईल। तूप सुटेपर्यंत छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपलं पीठ छान असं भाजून झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान असं तूप सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर। तर बघा, इथे आपण साखर घालणार आहे। आपल्याला कुठे पाक वगैरे बनवायचा नाही किंवा यामध्ये पाणीसुद्धा घालायचं नाही। आता ही साखर अशी घातल्यामुळे काय होतं, कॅरमल होते आणि छान असा कलर येतो। आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊ। अगदी मंद गॅसवरच आपल्याला सगळी ही मिठाई तयार करायची आहे। तर बघा, आपली साखर इथे विरघळायला सुरुवात झालेली आहे। बरीचशी साखर विरघळलेली आहे, आता थोडीफार राहिलेली आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध। आता दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता, पण त्यामुळे काय होतं की जो मिठाईचा कलर आहे तो अशा पद्धतीचाच राहील। त्यासाठी आपल्याला मिठाईचा कलर हा सफेद ठेवायचा आहे। त्यामुळे दुधामुळे ना आपली मिठाई खूप अशी चविष्ट आणि एकदम कलरफुल अशी होते। तर बघा, आपण सगळं दूध हे थोडं थोडं घालणार आहे। आधी 1 कप घालून घेतलेला आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने सर्व ह्या गठुळ्या झालेल्या मोडून घ्यायच्या आहे। एकदम सॉफ्ट होतात, खूप छान अशी ही मिठाई होते। रक्षाबंधनला तर आपण नेहमी दुकानातून मिठाई आणतो, अशी घरच्या साहित्यामध्ये एकदम शुद्ध आणि सात्विक साहित्यामध्ये जर केली तर अतिशय सुंदर अशी ही मिठाई तयार होते। तर बघा, पिठाने पूर्ण पीठ हे दूध हे शोषून घेतलेलं आहे। आता यामध्ये परत आपल्याला दूध घालायचं आहे। सगळं दूध इथे मी घालून घेतलेलं आहे। हे म्हशीचं दूध आहे, तुम्ही गाईचं सुद्धा घेतलं तरीही चालेल। आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊ। पिठाने सगळं दूध शोषून घेतलेलं आहे आणि छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। बघा, 1-2 मिनिटे आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं एकजीव करायचं आहे।
आता यामध्ये तुम्हाला साखर घालायची आहे, जास्त कमी गोड त्यानुसार तुम्ही घालायचे आहे, पण ही एकदम परफेक्ट अशी प्रमाण आहे, कारण यामध्ये दूध घातलेलं आहे, दूधसुद्धा गोड असतं. आता काहींना कमी आवडतं, काहींना जास्त गोड आवडतं, त्यानुसार तुम्ही साखर घालायची आहे. बघा पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला वेलची पूड, म्हणजे सर्व यामध्ये मिक्स होऊन जाईल. हे सुद्धा आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असा याचा गोळा तयार झालेला आहे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. तर बघा इथे मी ट्रे घेतलेला आहे. ह्या ट्रेला मी ग्रीस करून घेतलेले तुपाने, त्यानंतर बटर पेपर घातलेला आणि त्यालासुद्धा तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण हे सगळं मिश्रण घालून घेणार आहे. आता हे मिश्रण घालून आपल्याला पूर्णपणे प्लेन करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण प्लेन करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला थिकनेस मोठी कमी त्यानुसार तुम्ही ताटामध्ये सुद्धा करू शकता. याची हाईट थोडीशी जास्त आहे, त्यामुळे थोडीशी थिकनेस याची मोठी होणार. आता यावर आपण पिस्ता घालणार आहे. आता तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, पण चवीला तर अप्रतिम लागते. एकदा तुम्ही नक्की करून बघा. आता हे पूर्ण आपण प्लेन करून घेऊ. बघा अशा पद्धतीने प्लेन करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून अर्धा तास ठेवा आणि मग कट करा. खूप छान अशी बर्फी सेट होते. तर बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण पिस्ता लावून घेतलेला आहे. आता 1 तास आपण रूम टेम्परेचर थंड करून घेणार आहे. तर बघा मिश्रण आपलं 1 तासासाठी पूर्णपणे थंड करून घेतलं आणि त्यानंतर आपण अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. आता हे आपण मिठाई कट करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करायची आहे की ज्या कडा आहे त्या पूर्णपणे आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने अतिशय सुंदर होते की ज्या आजी आजोबांना दात नाही ते सुद्धा अगदी सहज खाऊ शकतील अशी ही मिठाई आहे. तर बघा पूर्णपणे साईड आपण मोकळ्या करून घेतलेल्या आहे. आता तुम्हाला किती मोठी छोटी त्यानुसार तुम्ही कट करायचे आहे. खूप पटकन अशी कट होते, तुम्ही इथे बघू शकता. रक्षाबंधनसाठी काहीतरी वेगळं म्हणून ही मिठाई एकदा नक्की बनवून बघा. सर्वांना नक्कीच आवडेल आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर बघा यातली एक वडी मी तुम्हाला काढून दाखवलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने खूप स्मूथ होते, तोंडात टाकताच विरघळते. तर अशा पद्धतीने ही रक्षाबंधनसाठी मिठाई तुम्ही नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.